बघा, या ठिकाणी आपला चॅप्टर जो चालू आहे तो चॅप्टर आहे चालू या ठिकाणी इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. आपला जो चॅप्टर चालू आहे तो चॅप्टर चालू आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन या चॅप्टर मध्ये याच्या प्रिव्हियस लेक्चर मध्ये आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन काय असते याचं इंट्रोडक्शन आपण याच्या प्रिव्हियस लेक्चर मध्ये या ठिकाणी डिस्कस केलेलं आहे. आजच्या लेक्चर मध्ये त्याच्यानंतर आपण याच्या प्रिव्हियस लेक्चर मध्ये फॅरेडेज फर्स्ट लॉ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन सुद्धा डिस्कस केला. आजच्या लेक्चर मध्ये आपण लाईन टू लाईन स्टेट बोर्डचं बुक लाईन टू लाईन असा फॅरेडेज सेकंड लॉ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन या ठिकाणी डिस्कस करणार आहोत. फॅरेडेज सेकंड लॉ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन, फॅरेडेज सेकंड लॉ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन या ठिकाणी डिस्कस करणार आहोत. फॅरेडेज 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 सेकंड लॉ ऑफ इलेक्ट्रो मॅग्नेटिक इंडक्शन हा आजचा टॉपिक आहे. फॅरेडेज सेकंड लॉ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. आजच्या लेक्चर मध्ये फॅरेडेज सेकंड लॉ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन आपण डिस्कस करणार आहोत. याच्या प्रिव्हियस लेक्चर मध्ये आपण फॅरेडेज फर्स्ट लॉ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन डिस्कस केलं. त्याच्या प्रिव्हियस लेक्चर मध्ये आपण या ठिकाणी इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन काय असते याच्याबद्दल थोडस इंट्रोडक्शन मध्ये डिस्कशन केलं. फॅरेडेज फर्स्ट लॉ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन काय होता? तर फॅरेडेज फर्स्ट लॉ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन होता whenever there is a change of magnetic flux in the closed circuit, whenever there is a change of magnetic flux in a closed circuit, whenever there is a change of magnetic flux in a closed circuit, then induced EMF is produced in the circuit. Whenever there is a change in magnetic flux associated with the coil, whenever the magnetic flux associated with the coil is changed, then induced EMF is produced in the coil. जेव्हा जेव्हा कॉइलशी एखाद्या क्लोज्ड सर्किटशी असोसिएटेड असणारा मॅग्नेटिक फ्लक्स चेंज होते तेव्हा तेव्हा त्या सर्किटमध्ये करंट फ्लो होत असते, असं आपण फॅरेडेज फर्स्ट लॉ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन मध्ये बघितलं. Whenever there is a change of magnetic flux, whenever there is a change of magnetic flux in a closed circuit, an induced EMF is produced in the circuit. Whenever there is a change of magnetic flux in the closed circuit, whenever there is a change of magnetic flux in the closed circuit मधलं मॅग्नेटिक फ्लक्स जेव्हा जेव्हा चेंज होते तेव्हा तेव्हा त्या क्लोज्ड सर्किट मध्ये इंड्युस्ड ईएमएफ प्रोड्यूस होता, असं डिस्कशन आपण त्याच्या प्रिव्हियस लेक्चर मध्ये जेव्हा फॅरेडेज फर्स्ट लॉ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन डिस्कस केला ऍट दॅट टाइम आपण त्यावेळेस ते डिस्कशन. If the conductor cuts the magnetic field line and induced EMF is produced between its two ends.
जेव्हा एखादा कंडक्टर मॅग्नेटिक फील्ड लाईनला कट करते तेव्हा त्या कंडक्टरच्या दोन एंडमध्ये इंड्युसमेंट ईएमएफ त्या ठिकाणी प्रोड्यूस होते आणि फर्स्ट लॉ इज अ क्वालिटेटिव्ह लॉ. फॅराडेज फर्स्ट लॉ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन हा क्वालिटेटिव्ह लॉ आहे. इट ओनली इंडिकेट द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ इंड्युस्ड ईएमएफ. इंड्युस्ड ईएमएफ ची कॅरेक्टरिस्टिक्स त्या ठिकाणी ते एक्सप्लेन करते. असं लाईन टू लाईन आपण हा फॅराडेज फर्स्ट लॉ बघितला होता. व्हेनेवर देयर इज अ चेंज ऑफ whenever there is a change of magnetic flux in a closed circuit, an induced EMF is produced in the circuit. If a conductor cuts the line of magnetic field, an EMF is induced between its ends. Next होतं या ठिकाणी इथं this law is a qualitative law and it only indicates the characteristics of induced EMF. याचा सेपरेट लेक्चर फॅराडेज फर्स्ट लॉ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनचा अपलोड केलेला आहे. तुम्ही त्याच्यामधून ते डिटेलमध्ये बघू शकता. आजचा आपला टॉपिक आहे सेकंड लॉ, फॅराडेज सेकंड लॉ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. काय आहे? द मॅग्निट्यूड ऑफ इंड्युस्ड ईएमएफ प्रोड्युस्ड इन द सर्किट. द मॅग्निट्यूड, कोणाचं मॅग्निट्यूड? इंड्युस्ड ईएमएफचं प्रोड्युस्ड इन द सर्किट is directly proportional to rate of change of magnetic flux linked with the circuit. काय आहे? फॅराडेज सेकंड लॉ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. फॅराडेज सेकंड लॉ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन असा आहे, या ठिकाणी मी असा सांगतो की या ठिकाणी proportional d phi by dt, that is the Faraday's second law of electromagnetic induction. आज फॅराडेज सेकंड लॉ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन आहे. आता याला कसं रीड करायचं हे आपण 8व्या वर्गाला मॅथ मध्ये रेशिओ अँड प्रपोर्शन नावाचा चॅप्टर आहे. बऱ्याच वर्गाला म्हणजे एनसीआरटी असो कोणतंही असो रेशिओ अँड प्रपोर्शन आहे तिथं दिलेला आहे. आणि ही कोणाचा सिम्बॉल आहे? व्हॉट इज is the magnitude of induced EMF. E is the magnitude of induced EMF. E is the magnitude of induced EMF. Induced EMF चं magnitude आहे. कुठलं? In the closed circuit म्हणून. याला काय वाचतो आपण? डायरेक्टली प्रपोर्शनल. डायरेक्टली प्रपोर्शनल. डायरेक्टली प्रपोर्शनल. डायरेक्टली प्रपोर्शनल. आणि डी बाय डी तिथं दिसत त्याला आपण द रेट ऑफ चेंज ऑफ वॉटर. डी बाय डी ज्या ठिकाणी दिसल त्याला आपण वाचत असतो, रीड करत असतो. the rate of change of the rate of the rate of the rate of the rate of change of rate of change of वाचत असतो आपण डी बाय डी ला. The rate of change of phi म्हणजे magnetic flux. Magnetic flux. Magnetic flux. E म्हणजे काय? तर मॅग्निट्यूड ऑफ इंड्युस्ड EMF. इंड्युस्ड EMF चं मॅग्निट्यूड. त्याला काय वाचतो आपण? डायरेक्टली प्रपोर्शनल. If the term in front of proportionality is in numerator, then we read that proportionality as a directly proportional. If the term in front of proportionality is in numerator, then we read that proportionality as a directly proportional. And if the term in front of proportionality is in denominator, then we read that firstly proportional
and to remove that proportionality sign, we take here equals to and proportionality constant. खालच्या वर्गामध्ये रेशो अँड प्रपोर्शन नावाचा जो काही मॅथचा चॅप्टर आहे, त्या रेशो अँड प्रपोर्शन नावाच्या मॅथच्या चॅप्टर मध्ये आपण या सगळ्या गोष्टी डिस्कस केलेल्या आहेत या प्रपोर्शनॅलिटी बद्दल. प्रपोर्शनॅलिटी या सिम्बॉलला आपण तसा अल्फा बी म्हणतो रेडिओ ऍक्टिव्हिटी मध्ये, पण इथं याला आपण मॅथ मध्ये याला आपण प्रपोर्शनॅलिटी असं रीड करतो. प्रपोर्शनॅलिटी रीड करतो. आणि प्रपोर्शनॅलिटीच्या समोरची जर टर्म न्यूमरेटर मध्ये असेल तर याच प्रपोर्शनॅलिटीला आपण डायरेक्टली प्रपोर्शनल असं वाचत असतो. आणि प्रपोर्शनॅलिटीच्या समोरची जर टर्म डिनॉमिनेटर मध्ये असेल तर याच प्रपोर्शनॅलिटीला आपण इन्व्हर्सली प्रपोर्शनल असं वाचत असतो. आणि हा प्रपोर्शनॅलिटी जर कधी काढून टाकायचा असेल तर प्रपोर्शनॅलिटीच्या जागेवर आपल्याला इक्वल्स टू आणि प्रपोर्शनल काहीतरी कॉन्स्टंट घ्यावं लागते. त्याला आपण प्रपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट म्हणत असतो. त्याला आपण त्या ठिकाणी जे आहे प्रपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट असं म्हणत असतो. तर सगळं नॉलेज आपण 7व्या-8व्या वर्गाला त्या ठिकाणी जे आहे बघितलेलं आहे त्याचं इथं काम करणे. या ई म्हणजे मॅग्निट्यूड ऑफ इंड्युस्ड ईएमएफ. हा सिम्बॉल डायरेक्टली प्रपोर्शनलचा डी बाय डी जेव्हा जेव्हा जिथं कुठं दिसल ए इज इक्वल्स टू dv by dt, acceleration, linear acceleration, instantaneous linear acceleration. d by dt, the rate of change of linear velocity with respect to time is called as linear acceleration. d by d ला कुठेही the rate of change of वाचत असते तर, आणि या d by d ला आपण the rate of change of काय म्हणजे काय मॅग्नेटिक फ्लक्स. कुठला मॅग्नेटिक फ्लक्स असोसिएटेड विथ द कॉइल. एखाद्या कॉइलशी असोसिएटेड असणारा मॅग्नेटिक फ्लक्स. मॅग्नेटिक फ्लक्स असोसिएटेड विथ द कॉइल किंवा लिंक्ड विथ द कॉइल म्हणा, लिंक्ड विथ द कॉइल म्हणा, लिंक्ड विथ द सर्किट म्हणा, लिंक्ड विथ द कॉइल म्हणा किंवा लिंक्ड विथ द सर्किट म्हणा. या ठिकाणी लिंक्ड विथ द सर्किट म्हणा, linked with the circuit म्हणा. magnitude of induced EMF produced in the circuit होईल. magnitude of induced EMF चा मॅग्निट्यूड होईल. पण कुठं प्रोड्युस्ड इन द सर्किट, सर्किट मध्ये प्रोड्यूस झालं. सर्किट मध्ये प्रोड्यूस झालेल्या इंड्युस्ड EMF चं ई म्हणजे मॅग्निट्यूड आहे. मॅग्निट्यूड ऑफ इंड्युस्ड EMF प्रोड्युस्ड इन द सर्किट, प्रोड्युस्ड इन द सर्किट. या ठिकाणी मग फॅराडे सेकंड लॉ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनचं स्टेटमेंट काय, एवढी लाईन लक्षात ठेवायची. फॅराडे सेकंड लॉ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनची डेफिनेशन काय, स्टेटमेंट काय, एवढी लाईन लक्षात ठेवायची. ई डायरेक्टली प्रपोर्शनल टू डी फाय बाय डी. ई डायरेक्टली प्रपोर्शनल टू डी फाय बाय डी. आणि ई म्हणजे काय तर मॅग्निट्यूड ऑफ इंड्युस्ड ईएमएफ. इंड्युस्ड ईएमएफचं मॅग्निट्यूड कुठलं इन द सर्किट, प्रोड्युस्ड इन द सर्किट. सर्किट मध्ये प्रोड्यूस झालेल्या इंड्युस्ड ईएमएफचं मॅग्निट्यूड. डी बाय डी ला कधी बी रेट ऑफ चेंज ऑफ व्हॉट आहे काय मॅग्नेटिक फ्लक्स लिंक्ड विथ द कॉइल, असोसिएटेड विथ द कॉइल. त्या कॉइलशी असोसिएटेड असणार, त्या कॉइलशी लिंक्ड असणार मॅग्नेटिक फ्लक्स, त्याला तर डायरेक्टली प्रपोर्शनल. मग द मॅग्निट्यूड ऑफ इंड्युस्ड ईएमएफ इन the magnitude of induced EMF produced in the circuit. The magnitude of induced EMF produced in the circuit is directly proportional to rate of change of magnetic flux linked with the circuit. That is the statement of Faraday's second law of electromagnetic induction. The magnitude of induced EMF produced in the circuit. The magnitude of induced EMF produced in the circuit is directly proportional to rate of change of magnetic flux linked with the circuit. The magnitude of induced EMF
प्रोड्युस्ड इन द सर्किट, एखाद्या सर्किटमध्ये प्रोड्यूस झालेल्या इंड्युस्ड ईएमएफचं मॅग्निट्यूड, इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स या एनर्जीचं एक मॅग्निट्यूड काय असते, तर डायरेक्टली प्रपोर्शनल असते रेट ऑफ चेंज ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स लिंक्ड विथ दॅट सर्किट. त्या सर्किटला असोसिएटेड असणार, त्या सर्किटशी असोसिएटेड असणारं मॅग्नेटिक फ्लक्स जितकं फास्ट चेंज होईल तितकी इंड्युस्ड ईएमएफ त्या सर्किटमध्ये जास्त प्रोड्यूस होईल. कॉइलशी लिंक्ड असणार, कॉइलशी लिंक्ड असणार मॅग्नेटिक फ्लक्स जितकं जास्त चेंज होईल, म्हणजे कमी टायमिंग मध्ये जितका त्याच्यामध्ये जास्त चेंज असेल तितकी जास्त इंड्युस्ड ईएमएफ त्या सर्किटमध्ये प्रोड्यूस होईल, असंच फॅरेडेनं त्याच्या सेकंड लॉ मध्ये सांगितलेलं आहे. मॅग्निट्यूड ऑफ इंड्युस्ड ईएमएफ प्रोड्यूस्ड इन द सर्किट इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू rate of change of magnetic flux linked with that coil or with the sun. काय आहे त्याचं स्टेटमेंट? आय राईट हिअर स्टेटमेंट. काय स्टेटमेंट आहे? द मॅग्निट्यूड ऑफ द मॅग्निट्यूड ऑफ द मॅग्निट्यूड, कोणाचं मॅग्निट्यूड? इंड्युस्ड ईएमएफचं मॅग्निट्यूड. कुठलं? तर इन द सर्किट मधलं द मॅग्निट्यूड ऑफ, कोणाचं मॅग्निट्यूड? इंड्युस्ड ईएमएफ, इंड्युस्ड ईएमएफचं मॅग्निट्यूड. कोणाचं मॅग्निट्यूड? तर इंड्युस्ड ईएमएफचं मॅग्निट्यूड, द मॅग्निट्यूड ऑफ इंड्युस्ड ईएमएफ. कुठलं? प्रोड्यूस्ड इन द सर्किट, produced in the circuit, produced in the circuit. सर्किट मध्ये प्रोड्यूस झालेल्या इंड्युस्ड ईएमएफच्या मॅग्निट्यूड काय म्हणले फॅरेडे साहेब? फॅरेडे म्हणले सर्किट मध्ये प्रोड्यूस झालेल्या इंड्युस्ड ईएमएफचं मॅग्निट्यूड, सर्किट मध्ये प्रोड्यूस झालेल्या इंड्युस्ड ईएमएफचं मॅग्निट्यूड, द मॅग्निट्यूड ऑफ इंड्युस्ड ईएमएफ produced in the circuit is directly proportional, is directly proportional, is directly proportional, is directly proportional, is directly proportional. डायरेक्टली प्रोपोर्शनल असते कोणाला? द रेट ऑफ चेंज ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स लिंक्ड विथ द कॉइल इज डायरेक्टली प्रोपोर्शनल. कोणाला डायरेक्टली प्रोपोर्शनल? रेट ऑफ चेंज ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स लिंक्ड विथ द कॉइल, रेट ऑफ चेंज ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स लिंक्ड विथ द सर्किट, रेट ऑफ चेंज ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स associated with the coil. Rate of is directly proportional to the rate of change of magnetic flux linked with the circuit. That is the statement of the Faraday's second law of electromagnetic induction. That is the statement of the Faraday's second law of electromagnetic induction. Faraday's second law of electromagnetic induction चे हे स्टेटमेंट आहे. त्याचा मॅथमॅटिकल फॉर्म तर या ठिकाणी लिहिलेला आहे. याचा मॅथमॅटिकल फॉर्म या ठिकाणी लिहिलेला आहे. मॅथमॅटिकल फॉर्म याचा काय आहे? ई मीन्स व्हॉट? काय? ई म्हणजे द मॅग्निट्यूड ऑफ इंड्युस्ड ईएमएफ प्रोड्यूस्ड इन द सर्किट. सर्किट मध्ये प्रोड्यूस झालेल्या
इंड्युस्ड ईएमएफचं मॅग्निट्यूड म्हणजे ई आहे. इज डायरेक्टली प्रपोर्शनल. कशाला डायरेक्टली प्रपोर्शनल? द रेट ऑफ चेंज ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स लिंक्ड विथ द कॉइल. कॉइलशी लिंक्ड असणारा मॅग्नेटिक फ्लक्स जितकं कमी टाइम मध्ये जास्त चेंज होईल, जितकं मॅग्नेटिक फ्लक्स कॉइलशी असोसिएटेड असणारं, सर्किटशी असोसिएटेड असणारं मॅग्नेटिक फ्लक्स जितकं फास्ट चेंज होईल, तितकं त्या सर्किटमध्ये प्रोड्यूस झालेल्या इंड्युस्ड ईएमएफचं मॅग्निट्यूड जास्त असत. dy/dt. आता तुम्हाला माहित आहे, या प्रपोर्शनॅलिटीला जर हटवायचं असेल तर आपल्याला या प्रपोर्शनॅलिटीच्या जागेवर इक्वल्स टू आणि प्रपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट घ्यावं लागतं. या प्रपोर्शनॅलिटीला जर हटवायचं असेल तर आपण या प्रपोर्शनॅलिटीच्या जागेवर इक्वल्स टू आणि प्रपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट घेत असतो. या ठिकाणी dy/dt as it is, dy/dt as it is आहे आणि हा ई सुद्धा या ठिकाणी as it is आहे. आता बुकवाल्यांनी अजून काय सांगितलं? लॉ सांगितला. द मॅग्निट्यूड ऑफ इंड्युस्ड ईएमएफ प्रोड्यूस्ड इन द सर्किट is directly proportional to rate of change of magnetic flux linked with the circuit. This law is known as quantitative law. Faraday's first law is called as qualitative law. Faraday's first law of electromagnetic induction. Faraday's first law of electromagnetic induction. Faraday's first law of electromagnetic induction. Faraday's first law of electromagnetic induction is called as qualitative law. Faraday's first law of electromagnetic induction is called as qualitative law. Faraday's second law of electromagnetic induction is called as quantitative law. It gives the magnitude of induced EMF. या ठिकाणी फॅरेडेचा सेकंड लॉ आपल्याला इंड्युस्ड ईएमएफचं मॅग्निट्यूड देते आणि फॅरेडेज फर्स्ट लॉ गिव्ह द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ इंड्युस्ड ईएमएफ. Faraday's first law gives the characteristics of induced EMF. Faraday's second law gives the magnitude of induced EMF. Faraday's first law is called as qualitative law and Faraday's second law is called as quantitative law. या ठिकाणी याच्यानंतर मी याच्याबद्दलचा जो पॉइंट आहे तो या ठिकाणी लिहितो. या ठिकाणी मॅथमॅटिकल फॉर्म या ठिकाणी पहिले 2 लाईन काय लिहायचं? या ठिकाणी तर फॅरेडेज फर्स्ट लॉ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनचे, फॅरेडेज फर्स्ट सेकंड लॉ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनचे हे तर स्टेटमेंट आहे वर्ष. आता दुसरं काय? फॅरेडेज सेकंड लॉ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. फॅरेडेज सेकंड लॉ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. फॅरेडेज सेकंड लॉ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन इट्स कॉल्ड एज क्वांटिटेटिव्ह लॉ. किती क्वांटिटी, किती ईएमएफ इंड्यूस झाली हे या लॉ मध्ये सांगितलं. तिथं फक्त ईएमएफ इंड्यूस होते एवढं सांगितलं, किती होते काय होते सांगितलं. या फॅरेडेज सेकंड लॉ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक मध्ये ईएमएफ इंड्यूस होते पण तिचं मॅग्निट्यूड किती ईएमएफ इंड्यूस होते. पण फॅरेडेचा फर्स्ट लॉ किंवा फॅरेडेच्या सेकंड लॉनं इंड्युस्ड ईएमएफच्या डायरेक्शन बद्दल काहीही सांगितलेलं नाही आणि फॅरेडेज फर्स्ट लॉ, फॅरेडेज सेकंड लॉनं इंड्युस्ड ईएमएफच्या डायरेक्शन बद्दल काहीही सांगितलेलं नसल्यामुळं लेंझ लॉ आलेला आहे. आणि लेंझ लॉ हा जो आहे, लेंझ नावाचा सायंटिस्ट होता, त्यांनी लेंझ लॉ मध्ये या इंड्युस्ड ईएमएफच्या डायरेक्शन बद्दलच लिहून ठेवलेलं आहे. तर ते आपण त्या लॉ मध्ये डिस्कस करणारच आहोत. या ठिकाणी फॅरेडेज सेकंड लॉ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन
is called as quantitative law. This law is called as quantitative law. This law is also known as, also called as, also called as, called as the quantitative law. Quantitative law. त्याला आपण क्वांटिटेटिव्ह लॉ म्हणतो. नेक्स्ट थिंग, या ठिकाणी Faraday's first law gives the characteristics of induced EMF. Faraday's first law of electromagnetic induction gives the characteristics of induced EMF. Faraday's second law of electromagnetic induction gives the magnitude of induced EMF. Keep in mind, या ठिकाणी this law gives the magnitude of, this law gives the this law gives the this law gives the magnitude of induced EMF चा हा लॉ आपल्याला या ठिकाणी मॅग्निट्यूड देते. मॅग्निट्यूड बघा, स्टेटमेंट काय सांगितलं फॅरेडेने सेकंड लॉ मध्ये, जेव्हा जेव्हा एखाद्या कॉईल मध्ये प्रोड्यूस होणाऱ्या इंड्युस्ड ईएमएफचं मॅग्निट्यूड हे रेट ऑफ चेंज ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स लिंक्ड विथ द कॉईलचे लिंक्ड असणाऱ्या मॅग्नेटिक फ्लक्सच्या रेट चेंजच्या रेटला डायरेक्टली प्रपोर्शनल असते. जितका रेट ऑफ चेंज ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स लिंक्ड विथ द कॉईल जास्त असेल तितकी ईएमएफ इंड्युस्ड ईएमएफ सर्किट मध्ये जास्त प्रोड्यूस होईल असं स्टेटमेंट मध्ये सांगितलं. दुसरं, दिस लॉ इज ऑल्सो कॉल्ड एज क्वांटिटेटिव्ह लॉ. या लॉला आपण क्वांटिटेटिव्ह लॉ म्हणतो कारण ही इंड्युस्ड ईएमएफ ची क्वांटिटीचा फॉर्म्युला याच्यामध्ये दिलेला आहे. आणि दिस लॉ गिव्स द मॅग्निट्यूड ऑफ इंड्युस्ड ईएमएफ. हा लॉ मॅग्निट्यूड देते इंड्युस्ड ईएमएफ चा. मॅथमॅटिकल फॉर्म, ई इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डी पाय बाय डी. प्रोपोर्शनॅलिटी जर हटवायची असेल तर इक्वल्स टू आणि प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट के घेतला, डी पाय बाय डी ऍज इट इज, लेंथ लॉ नुसार त्याचा साइन बी येते. या ठिकाणी घेतला, या ठिकाणी बघा के ई फाय आर मेजर्ड इन द सेम सिस्टीम. या ठिकाणी दुसरी गोष्ट लक्षात ठेवा, त्याला थोडस मी समोरच्याच पेजवर लिहितो. हा मॅथमॅटिकल फॉर्म याचा आपण काय करू, नेक्स्ट पेजवर घेऊ कारण इथं डिस्कस करण्यासाठी याचं समोरचं लिहिण्यासाठी इथं स्पेस नसल्यामुळं आपण याला समोरच्या पेजवर घेऊ. चला, काय आहे मॅथमॅटिकल फॉर्म? मॅथमॅटिकल फॉर्म आहे या ठिकाणी E is the magnitude of induced EMF in the circuit. The magnitude of induced EMF produced in the circuit is directly proportional to the rate of change of magnetic flux linked with the circuit. This is the Faraday's second law of electromagnetic induction. This law is also called as quantitative law. And this law gives the magnitude of induced EMF. या ठिकाणी हे प्रपोर्शनॅलिटी हटवायचं, तर या ठिकाणी प्रपोर्शनॅलिटी हटवण्यासाठी आपण इक्वल्स टू आणि प्रपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट घेत असतो. that d phi by dt as it is and that E is also as it is. या ठिकाणी k काय आहे, where k is the proportionality constant. हे हा प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट आहे कारण ते प्रोपोर्शनॅलिटीच्या साईनला हटवण्यासाठी घेतलेला कॉन्स्टंट आहे, म्हणून के इज अ
प्रपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट के हा प्रपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट आहे. आणि जर समजा E, phi and T are measured in the same system of units, then K is equals to 1. Then K is equals to 1 are measured in the same system of units. E for समोर काय सांगितलं टेक्स्टबुक वाल्यांना लाईन टू लाईन टेक्स्टबुक महाराष्ट्र टेक्स्ट हो फिजिक्स लाईन टू लाईन आपण डिस्कस करणार. त्या लाईन टू लाईन मध्ये त्यानं काय दिलं सांगतो याचा अर्थ काय आहे ते. या ठिकाणी ई फाय अँड टी ई फाय and T are measured in the same system of units. Are measured in the same system of units. काय कोण E, phi and T are measured in the same system of units, then K is equals to 1 असते असं त्यांनी सांगितलेलं आहे. देन K is equals to 1 असते. बोलताना देन म्हणायचं असते पण लिहिताना देन लिहायचं नसते असा इंग्लिशचा रूल आहे. त्याच्यामुळं आपण सुद्धा तो रूल फॉलो करत देन या ठिकाणी लिहित नाही. या ठिकाणी असं स्टेटमेंट आहे. If E, phi and T are measured in the same system of unit, then K equals to 1. इसका मतलब क्या है? याचा अर्थ काय आहे? याचा अर्थ आहे समजा ई ची किंमत जर 100 असेल आणि डी फाय बाय डी ची किंमतही सेम असेल 100 असेल आणि ह्या जर किमती याच्यामध्ये टाकल्या जर या दोघांची जे काही किंमत सेम असेल 100 असेल 50 असेल 500 असेल काय असेल ते असेल या ठिकाणी जर या दोघांच्या व्हॅल्यू जर समजा सेम असतील तर हाच लॉ काय होते ईच्या जाग्यावर ईची किंमत काय 100 या ठिकाणी के डी फाय बाय डीटीच्या जाग्यावर डी फाय बाय डीटी ची किंमत 100 आणि या ठिकाणी 100 मल्टिप्लिकेशन मधला 100 डिव्हिजन मध्ये आला के 100 कॅन्सल 1 इक्वल्स टू के इक्वल्स टू 1 असा याचा मिनिंग आहे. कशाचा? If E, phi and T are in the same system of unit, then K equals to 1. असा याचा अर्थ आहे. असं बुकमध्ये दिलेलं आहे. आणि जर मग K equals to 1 असेल आणि जर मग K equals to 1 असेल म्हणजे K च्या जागेवर जर 1 टाकला तर हा फॉर्म्युला काय होईल E equals to डी फाय बाय dt असा हा या ठिकाणी फॉर्म्युला होईल. E equals to डी फाय बाय dt असा बुकवाल्यांनी लिहिलेला आहे. If we combine this expression with the Lenz law, जर आपण हे एक्सप्रेशन जर लेंझ लॉ असे कम्पेअर केला तर लेंझ लॉ सेकंड येणार. त्याच्यानंतरचा जो लॉ आहे तोच आपण लेंझ लॉ डिस्कस करणार आहोत. या दोन्ही लॉनं इंड्युस्ड ईएमएफ बद्दल त्याच्या मॅग्निट्यूड बद्दल माहिती दिली पण इंड्युस्ड ईएमएफ ची डायरेक्शन हे दोन्ही लॉ फॅराडेज फर्स्ट लॉ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन आणि फॅराडेज सेकंड लॉ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन याच्यापैकी कोणच देणार नाही. या ठिकाणी समजा हे जे काही एक्सप्रेशन आहे हे एक्सप्रेशन जर आपण कम्पेअर विथ लेंझ लॉ
कम्पेअरिंग विथ लेन्झ लॉ, जर याचं लेन्झ लॉशी जर कम्पॅरिझन केलं, आता लेन्झ लॉचं नंतर आपण शिकणार आहोत, पण त्याचं स्टेटमेंट तेवढं घेतो. कम्पेअरिंग विथ लेन्झ लॉ, कम्पेअरिंग विथ लेन्झ लॉ, लेन्झ लॉशी जर याचं कम्पॅरिझन केलं, तर या ठिकाणी E इक्वल्स टू मायनस डी फाय बाय डी ची, दॅट इज अवर लेन्झ लॉ. या ठिकाणी हा लेन्झ लॉ आहे. फाय काय? फाय इज द फ्लक्स असोसिएटेड विथ द सिंगल टर्म. आता या ठिकाणी कंपॅरिझन केलं तर वी गेट हे आपल्याला असं भेटते. लेन्झ लॉ आपण उद्या डिस्कस करणार आहोत. नेक्स्ट आर्टिकल आहे तो बुक मध्ये लिहिलेला आहे बघा. या ठिकाणी नेक्स्ट आर्टिकल लेन्झ लॉ, नेक्स्ट आर्टिकल याच्यानंतरच आहे. त्याच्यामध्ये आपण त्या ठिकाणी डिस्कस करणारच आहोत लेन्झ लॉ बद्दल. तर त्या ठिकाणी हा फॉर्म्युला त्याच्याशी कंपॅरिझन केला तर असा या ठिकाणी साइन म्हणजे साइन येणार, काहीच होणार नाही, साइन येणार. डायरेक्शन आणि साइन आलं, त्या ठिकाणी साइन येणार. तर ते साइन मायनस काहून आले, काय आले, तेव्हा जेव्हा आपण लेन्झ लॉ डिस्कस करू, नेक्स्ट आर्टिकल लेन्झ लॉ, तेव्हा आपण त्याचं डिस्कशन करू की ते साइन काहून आले लेन्झ लॉनुसार. त्याच्या आता त्याच्याबद्दल बोलू नाही. आता या ठिकाणी याचं म्हणणं की या कॉईल मध्ये असा एकच टर्न थोडंच असणार. समजा कॉईल मध्ये जर असे लॉट ऑफ टर्न असतील तर, अरे कॉईल मध्ये जर असा एकच टर्न असेल तर इतके ईएमएफ इंड्यूस होणार. कॉईल मध्ये जर असे एन टर्न असतील, एन टर्न असतील, तर त्यावेळेस काय फॉर्म्युला होईल? If phi is the flux associated, if phi is the flux associated with the single term, phi हे जर एका सिंगल टर्मशी असोसिएटेड असणारा फ्लक्स असेल, तर ते टोटल मॅग्निट्यूड ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स phi फॉर अ कॉइल कन्सिस्टिंग ऑफ n टर्म. अरे phi हे एका कॉइलशी असोसिएटेड असणारं मॅग्नेटिक फ्लक्स आहे. फाय हे एका कॉइलशी असोसिएटेड असणारं मॅग्नेटिक फ्लक्स आहे. असे जर या ठिकाणी एन कॉइल असतील तर त्यावेळेस टोटल मॅग्नेटिक फ्लक्स किती असेल बाबा? तर त्यावेळेस याच्यामध्ये काय बदल होईल? त्यावेळेस याच्यामध्ये काही बदल होणार नाही, याच्यामध्ये थोडा बदल होईल. फाय इज द मॅग्नेटिक फ्लक्स. If phi is the magnetic flux associated with the single coil, phi हे तर सिंगल कॉइलशी असोसिएटेड असणारा मॅग्नेटिक फ्लक्स आहे. जर त्या कॉइल मध्ये एन टर्न असतील तर त्यावेळेस हा फॉर्म्युला काय होईल? या ठिकाणी एन घ्या. आता बुकवाल्याने स्मॉल एन घेतला का कॅपिटल एन घेतला? स्मॉल एन घेतला. या ठिकाणी स्मॉल एन घ्या, या ठिकाणी स्मॉल एन घ्या, या ठिकाणी स्मॉल एन घ्या, या ठिकाणी स्मॉल एन घेतला. समोर काय दिलं? दिस इज ऑल्सो नोन एज फ्लक्स रूल, अकॉर्डिंग टू विच EMF is equals to rate at which the magnetic flux through conducting circuit is changing. SI unit of E is measured in volt. E चं SI युनिट व्होल्ट असते. या ठिकाणी या E चं जे SI युनिट असते, E चं SI युनिट व्होल्ट असते. डी फाय बाय dt चं जे SI युनिट असते ते डी फाय बाय dt चं SI युनिट वेव्स पर सेकंद असते. वेबर पर सेकंद, वेबर पर सेकंद असते. डी फाय बाय कशाचं? डी फाय बाय dt, डी फाय बाय dt, डी फाय बाय dt चं मेजर वेबर पर सेकंड आणि याचा युनिट EMF चं व्होल्ट असते. समोर ते स्टेटमेंट सांगितलेलं आहे. या ठिकाणी फॅरेडेचा सेकंड लॉ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन संपलेला आहे. आणि त्याच्यानंतर नेक्स्ट आर्टिकल जिथं आपण रिझन बघणार आहोत की हे मायनस साइन का आलं, ते आर्टिकल आहे लेन्झ लॉ. आणि हा लेन्झ लॉ आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये या ठिकाणी डिस्कस करणार आहोत.
या ठिकाणी आज आपण